नमस्कार. आज आपण आलो आहे तळणीची गडी पाहण्यासाठी. ही येथे मंठा तालुका आणि जिल्हा जालना या ठिकाणी असणारी सुंदर गडीपैकी एक लोणारपासून एक 14 किलोमीटर लांब अंतरावर ही गडी आहे. या गडीमध्ये अशा आपल्याला 2 तोफ पाहायला भेटतात, परंतु सद्यस्थितीत ह्या एका बुरुजावर जी तोफ आहे त्याच्यावर जाता येते, परंतु समोरच्या बुरुजावर दुसरी तोफ आहे, त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही. तर चला पाहू तळणीची गडी. तळणीच्या गडीचा हा बुरुज आहे. समोर पाहतो. तळणीच्या गडीचा हा इकडचा भाग. समोर तटबंदी हिर आहे ते. बरोबर, जातो. या ठिकाणचं इकडची बाजू. या ठिकाणी देवतांच्या मूर्ती आहेत. हा दरवाजा. जय. सुंदर नक्षीकाम आहे. लय मोठी हो. राहते तिकडे लोक. मालक कोण आहे? 2-3 कुटुंब राहते. भारी दिसायची. बरंच मोठं आहे तळघर इथे. समोरच्या बुरुजावर तोफ येते पाहू. दगडी रांजण. आजपर्यंत नव्हता बघितला मावशी कोणत्या गडीला मी. पाणी तापवायचं खालून त्याला जाळ लावायला तिकडे जागा. तिथून जाळ घालायचा आणि वर गरम पाणी करायची सोय. हे पाणी जाण्यासाठी. हो 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 हो. छोटे ठिकाणी तोफ येतं आणि त्याही बुरुजावर आहे, परंतु त्या ठिकाणी जाता येत नाही. हा गडीचा मागचा भाग आहे. तिकडे ह्या बुरुजावर इथून व्यवस्थित आणि जपून या. अवघड आहे. हा या पाठीमागचा भाग गडीचा आहे. हा बुरुज, हा एक बुरुज आहे.
या ठिकाणी देवदेवतांच्या मूर्ती आहेत. चला पूर्ण गडी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. ही एक विहीर आहे, बरीच खोल आहे ही सुद्धा, आणि हा मुख्य दरवाजा आहे व याला दिंडी दरवाजा सुद्धा आपणाला पाहायला भेटतो. हे पाहू शकतो, हा या दरवाजाचा दिंडी दरवाजा आहे, परंतु सध्या नष्ट झाला आहे दरवाजा, हा दिंडी दरवाजा. आणि याची रचना ही खूपच सुंदर आहे. इतर गाड्यांपेक्षा या गडीची रचना ही खूप सुंदर आहे. मराठवाड्यातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला किल्ल्याऐवजी मोठ्या प्रमाणात गडी पाहायला मिळतात. जालना जिल्ह्यात देखील रोहिलागड व मस्तगड हे 2 किल्ले वगळता मोठ्या प्रमाणात गडी दिसून येतात. हे प्रमाण अगदी 30 किलोमीटरवर एक आहे. स्वतंत्रपूर्व काळात या भूभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गडी अगदी अलीकडील काळापर्यंत नांदते राहिल्याने सुस्थितीत राहिले. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गडीकोटांची देखभाल करणे गडीमालकांना अवघड झाल्याने आता हे गडीकोट उद्ध्वस्त होत चालले आहेत. तळणी येथील गडी त्यापैकी एक. तळणी गाव मंठा लोणार रस्त्यावर आहे. मंठा या तालुक्याच्या ठिकाणापासून 34 किलोमीटर अंतरावर आहे. कधीकाळी तटबंदीच्या आत असले हे गाव वाढत्या शहरीकरणामुळे अगदी महामार्गापर्यंत पसरले आहे. पूर्वी तळणी गावाला तटबंदी असून गावात प्रवेश करण्यासाठी 4 दरवाजे होते. यातील 2 दरवाजे काळाच्या ओघात नष्ट झाले असून 2 दरवाजे आजही तग धरून आहेत. गडीसोबत गावाचा फेरफटका मारताना आपणाला हे दरवाजे पाहायला मिळतात. यातील एका दरवाज्यावर दोन्ही बाजूस शरप कोरलेले आहेत. तळणी गडी साधारण 2.5 एकर परिसरावर पसरलेली असून गडीच्या तटबंदीत एकूण 7 बुरुज आहेत. गावात ही गडी पाटलांची गडी म्हणून ओळखली जाते. गडीच्या मुख्य दरवाजाच्या भागात परकोट उभारलेला असून त्यामुळे गडीचे परकोट व मुख्य गडी असे 2 भाग पडलेले आहेत. गडीची तटबंदी साधारण 50 फूट उंच असून खालील 15 फुटाचा भाग दगडांनी व वरील उर्वरित भाग पांढऱ्या मातीत बांधलेला आहे. परकोटाची भिंत देखील अशाच प्रकारे बांधलेली असून त्याची उंची साधारण 20 फूट आहे. परकोटात प्रवेश करण्यासाठी 2 दिशांना एक लहान व एक मोठा दरवाजा आहे. परकोटात 2 विहिरी असून एक विहीर मध्यात व दुसरी विहीर परकोटाच्या मुख्य दरवाजाजवळ आहे. परकोटाचा मुख्य दरवाजा पश्चिमाभिमुख असून घडीव दगडात बांधलेला आहे. दरवाजाच्या कमानीवर बांधकाम विटांनी केलेले आहे. गडीचा पहिला दरवाजा पूर्वाभिमुख असून 2 बुरुजामध्ये वळण देऊन अशा खुबीने बांधला आहे की तो समोरून नजरेस पडत नाही. हा दरवाजा देखील घडीव दगडात बांधलेला असून दरवाजाच्या वरील भागात तसेच तटबंदीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. दरवाजावर असलेल्या विटांच्या बांधकामात विटांवर नक्षीकाम केलेले असून दरवाजाची लाकडी कवाडे आजही शिल्लक आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण पहिल्या चौकात येतो. दरवाजाच्या आतील बाजूस तटबंदीत पहारेकऱ्यांची देवडी असून त्या शेजारी कोरडी पडलेली 40 फूट खोल विहीर आहे. चौकात उजवीकडे घोड्यांच्या पागा असून समोर काटकोनात गडीचा दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजा पहिल्या दरवाजाची प्रतिकृती असून उंच जोत्यावर असलेल्या या दरवाज्यात जाण्यासाठी 4 पायऱ्या चढाव्या लागतात. पहिल्या दरवाजापेक्षा या दरवाज्यावर जास्त कलाकुसर केलेली आहे. हा दरवाजा पार करून आपण दुसऱ्या चौकात येतो. या चौकात डावीकडे गडीचा तिसरा दरवाजा आहे. गडीचे सर्व दरवाजे काटकोनात बांधलेले असून प्रत्येक दरवाजाचे सौंदर्य वाढत नेलेले आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण तिसऱ्या चौकात येतो. या ठिकाणी दोन्ही बाजूस उंच चौतरे असून कधीकाळी हे ठिकाण गडीची सदर होती. आता या चौताऱ्यावर पाटील यांच्या वंशाची घरे आहेत. येथे समोरच चौथा प्रशस्त दरवाजा असून 5 पायऱ्या चढून त्यातून आत गेल्यावर आपण गडीच्या अंतर्गत भागात येतो. आत एका मोठ्या 3 मजली
चौसोपी वाड्याचे अवशेष असून त्याच्या चौतऱ्यावर नव्याने घरे बांधलेली आहेत. गडी मालकाचे हे निवासस्थान ठिकाण असून वाड्याच्या उजवीकडे 60 फूट खोल विहीर आहे. वाड्याच्या अंतर्गत भागात फिरताना पावसाचे पाणी गडीबाहेर जाण्याची जागा, जमिनीखालील कोठारे तसेच धान्य साठवण्याची जागा पाहायला मिळतात. गडीचा हा भाग सर्वात उंचावर असल्याने येथून संपूर्ण गाव व आसपासचा परिसर नजरेस पडतो. गडीबाहेर तटबंदीतील बुरुज मोजत फिरताना तटबंदीला लागून असलेले एक विहीर नजरेस पडते. गडीत 2, परकोटात 2 व बाहेरील तटबंदीत 1 अशा एकूण 5 विहिरी या गडीत पाहायला मिळतात. संपूर्ण गडी फिरण्यासाठी पाऊण तासाची वेळ पुरेशी होते. गडीचे मालक पाटील हे वास्तवात असल्याने आपण त्यांची परवानगी घेऊनच ही गडी पाहावी हीच एक विनंती आहे. तसेच आपण तळणीपासून 14 किलोमीटर अंतरावर लोणार या ठिकाणी भारतातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आपणाला पाहायला भेटते, तेही पाहावे. तसेच लोणारमध्ये आपणाला अजून एक प्राचीन वास्तू आहे लिंबी बारव, तीही पाहावी हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तळणी गावातील हनुमान मंदिरामध्ये आपण रात्री मुक्काम केला होता. या ठिकाणी आणि हा एक इथं दरवाजा आहे गडीचा. या ठिकाणी आपण मुक्काम केला आहे टेंटमध्ये.